माझं हे दुर्दैव आहे की मला रितेश भाऊच्या धक्क्याबद्दल न बोलता या तिघांच्या धक्क्याबद्दल बोलावं लागतंय। हे सूर आवाजात गाणे म्हणणारे अभिजित बिचुकले दुसऱ्या इन्फ्लुएन्सरला नावं ठेवतात, मग स्वतः कोण आहेत ते? सावंत असेल किंवा अभिजित बिचुकले असेल अशा लोकांना आणून हा कल्ला सांगितला असेल बिग बॉस वाल्यांनी, तर हा कल्ला नाही, हा मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेवर केलेला खूप मोठा हल्ला आहे। आज भाऊच्या धक्क्याचं शूटिंग अपेक्षित होतं, पण आज आपल्याला अनफॉर्च्युनेटली बिचुकलेचा धक्का, राखीचा धक्का, अनिल थत्तेचा धक्का पाहायला लागला। आणि माझं हे दुर्दैव आहे की मला रितेश भाऊच्या धक्क्याबद्दल न बोलता या तिघांच्या धक्क्याबद्दल बोलावं लागतंय। आणि प्रेक्षकांचं सुद्धा दुर्दैव आहे की या तिघांना त्यांना सहन करावं लागले। मला हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय, जर का 2-2 आठवडे बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्काच होणार नसेल तर नक्की हा बिग बॉस सुरू आहे का खेळ सुरू आहे? म्हणजे प्रेक्षकांच्या भावनांशी खेळलं जातंय। मान्य आहे, हा शो प्रेक्षकांना खूप जास्त आवडतो, प्रेक्षकांनी याला खूप जास्त TRP दिली। एक तर शो तुम्ही वेळेच्या आधी संपवताय, त्यात रितेश भाऊ या शोचे होस्ट 2 आठवडे झाले अवेलेबल नाही आहेत। बरं, रितेश भाऊ नाही तर तुम्ही भाऊचा धक्का सुद्धा केला नाही, मग हा बिग बॉस आहे का MTV स्पीटविलाचा एखादा शो आहे का जाऊबाई गावात अशा प्रकारचा हा शो आहे? नक्की काय हे बिग बॉसच आहे का? जर का आठवड्याच्या शेवटी भाऊचा धक्का जर का होणार नसेल तर प्रेक्षकांनी बिग बॉस बघायचा का? आणि रितेश देशमुख सर खरंच एवढेच जास्त बिझी होते तर मग ज्यावेळेस रितेश सरांना विचारण्यात आलं बिग बॉस बद्दल, त्यावेळेस त्यांना हे सांगण्यात नाही आलं का की भाऊचा धक्का होणं खूप जास्त गरजेचं असतं? त्यांच्या त्यावेळेस डेट का घेण्यात आल्या नाहीत? का रितेश भाऊंनी नक्की शो सोडलाय आणि त्यामुळे जे आहे ते भाऊचा धक्का होत नाहीये? नक्की काय झालंय? 2-2 आठवडे भाऊ नाहीयेत आणि भाऊचा धक्का, मी काय म्हणतो रितेश भाऊ नाहीयेत, मान्य करूया शूटिंगला गेले, पण रितेश भाऊंच्या ऐवजी एखादा प्रॉक्सी होस्ट तरी आणायचा, जसं की सलमान खान नसल्यावरती त्या करण जोहरला उचलून आणतात, असं कोणाला तर एखाद्या स्टारला आणायला हवं होतं, मांजरेकरांना आणायला हवं होतं, किंवा मांजरेकर नसतील तर अंकुश चौधरीही चालले असते, भरत जाधवही चालले असते, कोणीतरी आणायला हवं होतं, प्रवीण तरडेही चालले असते, पण एक आठवडा त्यांच्याकडून भाऊचा धक्का हा करून घ्यायला हवा होता। भाऊचा धक्का बघण्यात जी मजा आहे ती मजा या बिचुकलेच्या धक्क्यामध्ये नाहीये, राखीच्या धक्क्यामध्ये नाहीये आणि अनिल थत्तेच्या धक्क्यामध्ये सुद्धा नाहीयेत। रितेश भाऊ नाहीयेत, त्यामुळे आम्हाला आजचा एपिसोड बघूच वाटला नाही आणि मला तर नाही वाटला आणि मी या गोष्टीसाठी क्रिटिसाइज करणार आहे बिग बॉसवाल्यांना। प्लीज तुम्ही आज काही करून भाऊचा धक्का दाखवायला हवा होता, कारण शो संपतोय आता, यानंतर काय डायरेक्ट तुम्ही फिनाले दाखवणार? म्हणजे मागच्या 2 आठवड्यात जे चाळे केले या कंटेस्टंटनी, त्या चाळ्यांचं उत्तर द्यायला किंवा त्यांना जाब विचारायला भाऊच्या धक्क्यावर कोणीच नव्हतं। म्हणजे हे काय आहे? अजिबात सुद्धा बिग बॉसची प्लॅनिंग आणि स्ट्रॅटर्जी आवडलेली नाहीये। मला असं वाटतंय की मेकर्सनी बिग बॉसच्या चाहत्यांना फसवलेलं आहे, त्यांना धोका दिलेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचे येडेचाळे प्रेक्षकांना बघायला लागत आहेत। आणि अजिबात सुद्धा खुश नाही मी आजचा एपिसोड बघून। मला असं वाटलं की रटाळ आणि केविलवाना एपिसोड होता, फालतू एपिसोड होता। त्या बिचुकलेला बोलायची पद्धत नाही, वागायची पद्धत नाही, तोंडाला येईल तसं घाणेरडं बोलतो आणि त्याच्या असल्या घाणेरडी वृत्ती जर का महाराष्ट्राला ॲज अ एंटरटेनमेंट म्हणून दाखवली जाणार असेल तर ती आम्ही का बघायची? बिचुकले घरामध्ये आल्यानंतर तोंडाला येईल असा घाण पद्धतीने बोलत होता, ना त्याच्याकडे एखाद्या प्रश्नाचं उत्तर होतं, ना तो काय जे बोलतोय ते लोकांना समजत होतं आणि अतिशय वाह्यात अशा गोष्टी अभिजित बिचुकलेने बिग बॉसच्या घरात केलेल्या आहेत। मला खरं तर तुम्ही कधी या सीझनला एवढं ॲग्रेसिव्ह पाहिलं नसेल, पण मला ॲग्रेसिव्ह व्हावं लागतंय कारण अभिजित बिचुकले सारख्या माणसांनी इन्फ्लुएन्सर लोकांना नावं ठेवलेली आहेत। बाई, एवढं सोपं आहे का सोशल मीडियावरती व्हायरल जाणं किंवा सोशल मीडियावर खरंच जी लोक मेहनत करतात आहेत, आता तो DP आहे, अंकित आहे, सूरज आहे, इन्फ्लुएन्सर म्हणून जे आहेत ते बिग बॉसच्या घरात गेलेले आहेत। आणि याचं काय मी मीडियाला सांगतोय तुम्ही इन्फ्लुएन्सर यांना म्हणायचं नाही, त्यांना म्हणायचं नाही, मग तुला म्हणायचं का? कोण आहे तू? आम्ही सुद्धा असेच आमदारकीला उभा राहू शकतो आणि फॉर्म भरू शकतो। कोणीही, भारतात सगळ्या नागरिकांना अधिकार आहे कोणत्या इलेक्शनला उभा राहायचा। मग आम्ही काय सगळ्यांना स्टार बनवायचं का? काहीतरी फालतू गोष्टी बोलून लोकांमध्ये प्रसिद्ध झालेले अभिजित बिचुकले हे इकडे इन्फ्लुएन्सर लोकांना येऊन नावं ठेवत आहेत। म्हणजे काय बोलायचं अभिजित बिचुकलेंना? का म्हणजे त्यांनी नावं का ठेवली? मग हा तर सूरजचा अपमान आहे, हे तर सूरजच्या फॅनला सुद्धा वाईट वाटायला हवं। हा अंकिताचा अपमान आहे म्हणजे अंकिताच्या फॅनला सुद्धा वाईट वाटायला हवं। हा DPचा अपमान आहे म्हणजे DPच्या फॅनला सुद्धा वाईट वाटायला हवं। अभिजित बिचुकले असं कसं काय बोलू शकतात? आणि काय आहे म्हणजे का त्यांचे अशी वाचाळ बडबड आम्ही सहन करायची बिग बॉसच्या घरामध्ये? बेसूर आवाजात गाणे म्हणणारे अभिजित बिचुकले दुसऱ्या इन्फ्लुएन्सरला नावं ठेवतात, मग स्वतः कोण आहेत ते? कोण आहेत याचा कधी त्यांनी विचार केलेला आहे का?
इन्फ्लुएन्सर होणं एवढं सोपं आहे का? हा, मग अभिजित सावंत इन्फ्लुएन्सर, वर्षाताई इन्फ्लुएन्सर, मग ऍक्टर आणि सिंगर कोण आहे? अरे प्रत्येकाचा एक प्लॅटफॉर्म आहे ना. ज्या व्यक्तीला टॅलेंट दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळत नाही अशी व्यक्ती सोशल मीडियावरती हिट होते. प्रत्येक इन्फ्लुएन्सरकडे काही ना काहीतरी टॅलेंट आहे. हा, आहे की नाही टॅलेंट? मग अभिजित बिचुकले इकडे का नावं ठेवत होते? का नावं ठेवत होते या सगळ्या लोकांना? मला अजिबात सुद्धा समजलं नाही. मला वाटते बिचुकले जे आहेत त्यांना आणून खरंच घाण केले गेलेले आहे बिग बॉसच्या घरात. उगच लोकांवरती असा कॉन्टेंट थोपवण्यात आलाय असं मला वाटतंय. एकदम अतिशय घाणेरडे आणि दळिंदर जे आहेत ते कॉन्टेंट बिग बॉसमध्ये बिचुकलेंनी दिलेला आहे आणि तो आम्हाला बघायचा नव्हता. हे चुकले कंटेस्टंटला म्हणतात आहे की तुम्हाला लोकांनी का बघायचं? तुमची तोंड आम्हाला बघायची इच्छा नाही म्हणून 70 दिवसात शो बंद होतोय. खरं तर बिचुकलेचं तोंड बघायची आमची इच्छा नव्हती त्या अर्धा एक तासामध्ये जे काय घरामध्ये होते बिचुकले. मी खरं सांगतोय, अभिजित बिचुकले ज्यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला नावं ठेवली अशा अभिजित बिचुकलेचा खरं तर मी निषेध करतोय. बिचुकलेंनी अशी गोष्ट बोलायला नको हवी होती. त्यांनी जे काय केलेलं आहे मला असं वाटतंय त्याबद्दल त्यांचं खरंच एक कौतुक आहे. त्यांच्या करिअरमध्ये जे काय करायचं किंवा त्यांच्या ज्या कॉन्फिडन्स आहे त्याचं कौतुक आहे. पण त्या कॉन्फिडन्सच्या नावाखाली दुसऱ्या माणसांना असं खालच्या दर्जाला जाऊन बोलणं हे बिचुकलेंना शोभत नाही असं मला सद्यस्थितीत वाटत आहे. आता बाकी बिचुकलेचं तोंड आहे आणि बिचुकल्यांना जे बोलायचं ते बोलतील. आमचं बिग बॉसबद्दल बोलायचं काम आहे, आम्ही बोलतोय आणि बिग बॉसमध्ये बिचुकले आलेत म्हणून बिचुकलेबद्दल बोलतोय. मी बिचुकलेचं कुठेही समर्थन करणार नाही आणि इकडे कौतुक सुद्धा करणार नाही. त्यानंतर अनिल थत्ते आले. अनिल थत्तेंनी खरंच छान अशी भाषणं मांडली. 1 2 3 4 5 सगळ्यांचं कौतुक केलं, पोटभर कौतुक केलं. कसे असे ना पण अनिल थत्ते यांनी आपली जी भाषा आहे ती अत्यंत सभ्य वापरली आणि व्यवस्थित जे आहे ते प्रत्येकाचा गेम त्यांनी डिकोड केला. त्यानंतर राखी सावंत आली आणि राखी सावंतला बघून निक्की तांबोळी अक्षरशः हलून गेली होती. निक्की तांबोळीची हवा निघून गेली होती. समजतच नव्हतं की आता राखी काय करेल. पण राखीकडे बघून महाराष्ट्राच्या जेवढ्या अपेक्षा होत्या की आता निक्कीला काय बोलेल आणि काय करेल त्या अपेक्षा फुस करून टाकल्या राखी सावंतने. म्हणजे मला राखीची एंट्री सुद्धा नाही आवडली. मला असं वाटतं राखी सावंत असेल किंवा अभिजित बिचुकले असेल अशा लोकांना आणून हा कल्ला सांगितला असेल बिग बॉसवाल्यांनी तर हा कल्ला नाही, हा मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेवर केलेला खूप मोठा हल्ला आहे. खरं सांगतो तुम्हाला, कारण यांच्याकडून कॉन्टेंट नावाचा प्रकार नाही मिळाला. फक्त आणि फक्त क्रिंज गोष्टी पाहायला मिळाल्या. राखी काय बोलली काय नाही बोलली याशी माझं काही सुद्धा घेणं देणं नाहीये. मला अनिल थत्तेच्या काही गोष्टी बऱ्या वाटल्या. बाकी बिचुकलेबद्दल पण मला काही बोलायचं नाहीये कारण मला आजचा एपिसोड अजिबात सुद्धा आवडलेला नाहीये. रितेश भाऊ नाही आहेत, भाऊचा धक्का नाही आहे तर या गोष्टीचा रिव्ह्यू करण्यासुद्धा काही मजा नाही आहे. कदाचित तुम्ही इंटरेस्टेड असाल या सगळ्या गोष्टी कोण काय बोललं त्याबद्दल जर का ऐकण्यासाठी तर प्लीज तुम्ही दुसरे रिव्ह्यू बघू शकता. मला या वाचाळवीरांच्या गोष्टीचा रिव्ह्यूच करायचा नाही आहे. चला आपण उद्या परत नवीन एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये भेटू. इथेच थांबूया. तोपर्यंत भारत माता की जय.